हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण नेट ब्लाऊज डिझाईन करणार आहोत. तर आपल्याला ट्रान्सपरंट नेट ब्लाऊज डिझाईन करायची आहे. तर त्यासाठी आपण सॅटनचं अस्तर, साधं अस्तर आणि नेट फॅब्रिक अशा तिन्ही याचा वापर करणार आहोत. तर हे बघा, आपण पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. पेपर कॅनव्हास आहे 5 इंच रुंद आणि 11 इंच उंची. हे बघा, अशा पद्धतीने मोजून घेतलेला आहे. तर हा बोटनेक ब्लाऊज आहे. त्यासाठी आपण 4 इंच गळारुंदी घेणार आहोत आणि उंची घेणार आहोत 10.5 इंच. ठीक आहे. खालच्या साईडने हे आपल्याला 4 इंच मोजून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला स्ट्रेट लाईन जॉईंट करायची आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला जसा पाहिजे तसा आपण गळ्याला आकार देऊ शकतो. मी अशा पद्धतीने डिझाईन करून घेतलेली आहे. हे बघा, एकदम सुंदर अशी ही ट्रान्सपरंट नेट ब्लाऊज डिझाईन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे. आता आपण पेपर कॅनव्हास कट करून घेणार आहोत. हे बघा, एकदम आपण ज्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे एकदम परफेक्टली आपल्याला कट करायचा आहे. ठीक आहे. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. हे बघा, अशा पद्धतीने गळा तयार झालेला आहे. आता आपण घेतलेला आहे आधी साधा अस्तर. सॅटनचं अस्तर आपण कशा पद्धतीने जॉईंट करू हेही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. हे बघा, आपण गळा रुंदी मोजून घेतलेली आहे 4 इंच. ठीक आहे. आणि आता आपण पेपर कॅनव्हास ठेवून घेणार आहोत. त्यासाठी आपण पिन्स लावून घेऊ. हे बघा, मध्यभाग एकदम परफेक्टली मध्यावर मॅच झाला पाहिजे आणि तिथे आपण पिन्स लावून घेणार आहोत. आणि आता आपण पेपर कॅनव्हास अस्तरला जॉईंट करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा, एकदम छान असा हा गळा दिसतो आहे. तुम्हाला जसा आकार द्यायचा असेल तसा तुम्ही देऊ शकता. तर हे बघा, आपण सॅटनचं अस्तर घेतलेलं आहे. तर हे बघा, हे आहे नेट फॅब्रिक. तर हे आपण पुढे कसा जॉईन करणार आहोत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हे बघा, आधी आपण सॅटनच्या अस्तरवर साधं अस्तर ठेवून घेऊ आणि एकदम गळ्याला जसा शेप आहे त्या तसाच आपल्याला त्यावर स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. एकदम परफेक्टली आपण कॅनव्हासला टच होईल अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला मधला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण कट करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. मागेही मी एक ट्रान्सपरंट बोटनेक ब्लाऊजची डिझाईन टाकलेली होती, व्हिडिओ टाकलेला होता. तोही खूप आवडला सगळ्याच मैत्रिणींना. ठीक आहे. हे बघा, एकदम परफेक्टली आपण त्याला छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहे, जेणेकरून जी डिझाईन आहे ती एकदम प्रॉपरली येईल. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता अस्तरमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने एकदम परफेक्टली आपल्याला त्याला फोल्ड करायचं आहे आणि त्यावर दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट शेप आपल्याला मिळेल. पेपर कॅनव्हासचा याच्यासाठीच वापर खूप महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपल्याला जसा पाहिजे तसाच आकार ब्लाऊजला आपण देऊ शकतो. हे बघा, एकदम परफेक्टली आपण त्यावर दाबटीप देऊन घेतलेली आहे.
ठीक आहे. हे बघा एकदम सुंदर असा हा आकार आलेला आहे. आणि आता आपल्याला पूर्ण दोन्ही अस्तर जॉईंट करून घ्यायचे आहे. सॅटनचं अस्तर नेटच्या फॅब्रिकसाठी खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून एकदम छान अशी ही ब्लाऊजला शाईन येते. हे बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही अस्तर जॉईंट करून घेतलेले आहे. आणि आता आपण एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे जे नेट फॅब्रिक आहे ते त्याला अटॅच करायचं आहे. तर हे बघा आपण मागच्या साईडने आधी जॉईंट करणार आहोत. हे बघा मधल्या साईडने आपल्याला हे जे नेटचं फॅब्रिक आहे ते आपल्याला असं उलट ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला खालच्या साईडने त्यावर स्टिच करून घ्यायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा. आणि आता एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि जे नेट फॅब्रिक आहे ते आपल्याला आता वरच्या साईडने करायचं आहे, जेणेकरून आपल्याला खालची पट्टी दुसरी लावायचीही गरज येणार नाही. ठीक आहे. वरून आता आपण दाबटीप देऊन घेत आहोत. हे बघा एकदम परफेक्टली आपण नेट लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे. ठीक आहे. पूर्ण अस्तर आपण जॉईंट करून घेणार आहोत. नंतर पूर्ण ब्लाऊज झाल्यावर आपल्याला ही जी गळ्याला आपण स्टिच करत आहोत ती शिलाई आपण काढून घेणार आहोत नंतर पूर्ण ब्लाऊज झाल्यावर. ठीक आहे. हे बघा एकदम परफेक्ट आपण हे नेट त्याला जॉईंट करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आणि आता आपण याचाही एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत. हे बघा एकदम परफेक्टली आपला शेप आलेला आहे. आणि आता आपण पुढे बोटनेक कसा करणार आहोत ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघणार आहात. हे बघा अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला याला बोटनेकचा शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण असे मध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि आता आपण गळा रुंदी मोजून घेतली आहे आणि गळा उंची घेतलेली आहे 3 इंच. हे बघा अशा पद्धतीने आपण 3 इंच गळा उंची घेतलेली आहे. आणि खालच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन करायचे आहे, जेणेकरून ब्लाऊजला अजून छान असा लुक येईल. ठीक आहे. आणि आता आपण त्याला कट करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा एकदम छान असा हा लुक आलेला आहे. आता आपल्याला इथे पायपिंग करायची आहे. तर आपण नेटचाच कपडा जो उरलेला असतो तो घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही कोणताही दुसरा घेऊ शकता. आणि त्याच्या अशा तिरकस पट्ट्या कापून घ्यायच्या आहे. ठीक आहे. आणि त्याला जॉईंटही तिरकसच करायचं आहे. मी पायपिंगचा जो व्हिडिओ टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने पायपिंग केली तर एकदम परफेक्ट अशी ही पायपिंग होते. तर हे बघा तिरकस पट्ट्या कापल्या आणि तिरकसच पट्ट्या आपल्याला जॉईंट करायचा आहे. आणि अशा पद्धतीने पायपिंग करायची आहे, जेणेकरून पायपिंगची फिनिशिंग पण खूप छान येते. हे बघा अशा पद्धतीने आपण पायपिंग करून घेत आहोत. एकदम जो आकार आपण कट केलेला आहे त्यावरच आपल्याला
ही पट्टी ठेवून घ्यायची आहे. आता आपल्याला याला मध्ये फोल्ड करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता त्याला मध्ये फोल्ड करून घेणार आहोत. हे बघा, पूर्ण पाइपिंग आपल्याला करून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, एकदम सुंदर असा हा ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर हे बघा, अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा लुक आलेला आहे आणि इथे आपण बटन्स लावू शकतो किंवा तुम्हाला वाटेल तर नॉडही लावू शकतो. ठीक आहे. हे बघा, मी आता याला टक्स पण टाकून घेणार आहे. तर हे बघा, दोन्ही साईडने आपण टक्स टाकून घेतलेले आहे आणि हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चलो बाय.